Hello students, good morning to everyone. Obviously we are studying the first topic of the geometry, that is basic concepts in the geometry. ठीक आहे. सो आपण बेसिक कन्सेप्ट्स इन जिओमेट्री स्टडी करत होतो आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण खूप इम्पॉर्टंट पार्ट स्टडी करायला सुरुवात केली होती, दॅट इज थेरम. ओके, थेरम म्हणजे काय असतं, इथपासून तर थेरम कशा प्रकारे प्रूव्ह करायचं. इन एक्झामिनेशन्स देर विल बी अ क्वेश्चन that the given theorem has to be proved. सो जे दिलेलं थेरम असतं ते आपल्याला प्रूव्ह करायचं असतं, असा क्वेश्चन असतो एक्झामिनेशनमध्ये. मग ते थेरम कशा प्रकारे प्रूव्ह करायचं, थेरमचे पार्ट्स काय आहेत, आहे की नाही, थेरम कशाला म्हणायचं, हे सगळं आपण कालच्या लेक्चरमध्ये शिकलो होतो. तुम्हाला आठवत असेल की लॉजिकली प्रूव्ड प्रॉपर्टी जी असते, जी प्रॉपर्टी आपण लॉजिकली प्रूव्ह करतो त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, थेरम असं म्हणतो. सो ज्या प्रॉपर्टीला आपण प्रूव्ह करू शकतो लॉजिकली, लॉजिकली म्हणजे काय, काहीतरी लॉजिक असावं, काहीतरी रिझनिंग असावं त्याला, ठीक आहे ना. सो अशा प्रकारच्या प्रॉपर्टीजला आपण थेरम म्हणतो. आता थेरम जे आहेत त्याचे पार्ट्स असतात. थेरम प्रूव्ह करताना आपल्याला स्टेप वाईज मेथडमध्ये जावं लागतं. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला थेरमची फिगर ड्रॉ करावी लागते बाय रीडिंग द स्टेटमेंट ऑफ द थेरम. फर्स्ट पार्ट इज अ स्टेटमेंट ऑफ द थेरम. थेरमचं स्टेटमेंट असतं, म्हणजे जी ती प्रॉपर्टी आहे ती वर्डमध्ये लिहिलेली असते, याला आपण म्हणतो स्टेटमेंट ऑफ द थेरम. द प्रॉपर्टी विच इज रिटन इन द वर्ड्स इज कॉल्ड ॲज स्टेटमेंट ऑफ द थेरम. देन बाय युझिंग दॅट स्टेटमेंट यू हॅव टू ड्रॉ अ फिगर. ते स्टेटमेंट यूज करून आपल्याला काय ड्रॉ करायची आहे, फिगर ड्रॉ करायची. गॉट इट. मग त्यानंतर ती जी फिगर आहे त्या फिगरवरनं आपल्याला लिहायचा असतो गिवन पार्ट थेरमचा. गिवन म्हणजे काय, जर आपण थेरम कंडिशनल स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये लिहिलं, कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय, इफ देन फॉर्म मधलं स्टेटमेंट. तर इफ आणि देन मधला जो पार्ट असतो त्याला तुम्ही म्हणता अँटीसिडंट, पार्ट आफ्टर इफ. तोच पार्ट आपण इथे गिवन म्हणून लिहितो. सो गिवन म्हणजे काय असतं की अँटीसिडंट आहे, फक्त आपण जिओमेट्रिकल लँग्वेजमध्ये लिहितो. जिओमेट्रिकल लँग्वेजमध्ये म्हणजे काय, बाय युझिंग सिम्बॉल्स, बाय युझिंग नेम्स, वर्ड्समध्ये नाही लिहित, तर जिओमेट्रिकल लँग्वेजमध्ये लिहितो. सेकंड पार्ट असतो टू प्रूव्ह. टू प्रूव्ह. सो पार्ट आफ्टर देन, इफ देन जे स्टेटमेंट आहे ना, त्या स्टेटमेंटमध्ये देन नंतरचा जो पार्ट असतो दॅट इज कॉन्सिक्वेंट, त्यालाच आपण म्हणतो टू प्रूव्ह. त्यानंतर अजून एक पार्ट असतो कन्स्ट्रक्शन. फिगरमध्ये दिलेली इन्फॉर्मेशन प्रूव्ह करण्यासाठी पुरेशी नसेल तर आपण फिगरमध्ये काही चेंजेस करतो. दोज चेंजेस आर कॉल्ड ॲज कन्स्ट्रक्शन. ओके. And the last part is proof. So the logical argument given to prove the theorem is called as a proof of the theorem. So दिलेला थेरम प्रूव्ह करण्यासाठी आपण जे लॉजिकल आर्ग्युमेंट यूज करतो, जे लॉजिकल आर्ग्युमेंट यूज करतो त्याला आपण म्हणतो प्रूफ ऑफ द थेरम. तर थेरमचे प्रूफ दोन प्रकारचे असतात. ॲज वी हॅव स्टडीड देर आर टू टाइप्स ऑफ द प्रूफ्स, डायरेक्ट प्रूफ अँड इनडायरेक्ट प्रूफ. Yesterday we have seen the example of direct proof. In direct proof what we do, we prove the theorem. म्हणजे आपण काय करतोय, थेरम प्रूव्ह करतोय. बट कसं, डिरेक्टली जे प्रूव्ह करायचंय त्याच डायरेक्शनला आपण जातोय. बट इनडायरेक्ट प्रूफमध्ये तुम्हाला जे प्रूव्ह करायचंय त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट तुम्ही अज्युम करता. जे प्रूव्ह करायचंय त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट तुम्ही अज्युम करता आणि ते रॉंग आहे असं दाखवता. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला असं प्रूव्ह करायचंय की एक पर्सन आहे कुणीतरी XYZ, ही इज रिच. तो रिच आहे हे मला प्रूव्ह करायचंय. मग मी काय अज्युम करणार माहितीये, दॅट पर्सन इज पुअर. त्याला तो रिच आहे हे प्रूव्ह करायचंय, बट आय विल अज्युम दॅट पर्सन इज पुअर. आणि मग तो पुअर आहे हे अज्युम केल्यानंतर तो पुअर आहे हे रॉंग दाखवायचं. मी जे अज्युम केले की तो पर्सन पुअर आहे हे रॉंग स्टेटमेंट आहे. तो पुअर नाहीये. पुअर नाहीये म्हणजे काय असणार आहे सांगा जरा पटकन, रिच असणार. सो इनडायरेक्टचं काय असतं की तुम्हाला जे प्रूव्ह करायचं त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट तुम्ही काय करता, अज्युम करता. गॉट इट. सो हेच इनडायरेक्ट प्रूफचं एक्झाम्पल आज आपल्याला शिकायचं आहे. काल आपण डायरेक्ट प्रूफचं पाहिलं होतं, आज आपल्याला इनडायरेक्ट प्रूफचं एक्झाम्पल पाहायचं आहे आणि ते मी इथे लिहिलेलं आहे. वी आर गोइंग टू प्रूव्ह दिस थेरम और प्रूव्ह दिस प्रॉपर्टी बाय इनडायरेक्ट प्रूफ. आपण ही प्रॉपर्टी इनडायरेक्ट प्रूफ वापरून प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो लेट्स सी द प्रॉपर्टी. अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 is odd.
अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज ऑड. स्टेटमेंटचा अर्थ समजून घ्या. एक प्राईम नंबर जर 2 पेक्षा मोठा असेल तर तो ऑड असायला हवा, असा त्याचा अर्थ आहे. जरा थोडासा अर्थ लावा. जर प्राईम नंबर हा ग्रेटर दॅन 2 असेल तर तो ऑड असायला हवा. 2 पेक्षा मोठा असणारा प्राईम नंबर हा ऑड असतो. वी ऑल नो दॅट. हे स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. वी हॅव टू प्रूव्ह दिस स्टेटमेंट बाय युझिंग इनडायरेक्ट प्रूफ. फर्स्ट ऑफ ऑल, let's look at the statement. It is not written in the if then form, that is conditional statement form. आपल्याला पहिल्यांदा स्टेटमेंटला कंडिशनल मध्ये लिहायचं. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. ऍटलिस्ट 9th मध्ये तरी आपण असं करणार आहोत. 10th ला तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाते, मग कंडिशनल मध्ये लिहायची गरज नसते. ह्याच्यातही तुम्हाला समजतच ना. एक नंबर प्राईम असेल आणि ग्रेटर दॅन 2 असेल तर तो ऑड असायला हवा. हे गिवन आणि टू प्रूव्ह आहे तुमचं. गिवन काय आहे? प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 आणि टू प्रूव्ह काय आहे? इट इज ऑड. हे तुम्हाला समजतं लगेच. बट स्टील वी आर गोइंग टू राईट दिस स्टेटमेंट इन द कंडिशनल फॉर्म. सो कंडिशनल स्टेटमेंट समजतंय. सो अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज ऑड असं त्यांना म्हणायचं. सो इफ अ प्राईम नंबर इज ग्रेटर दॅन 2 देन इट इज ऑड. सिंपल है. If a prime number is greater than 2, एक प्राइम नंबर जर 2 पेक्षा मोठा असेल then it is odd. तर तो नंबर हा काय असायला हवा? ऑड असायला हवा. कंडिशनल स्टेटमेंट लिहिलं सो दॅट वी कॅन प्रूव्ह इट. आपल्याला हे प्रूव्ह करायचं. असंच असतं हे प्रूव्ह करायचं. बट आता आपण स्टेटमेंट लिहिले. हे स्टेटमेंट होते, हे स्टेटमेंट होते. हे फक्त कंडिशनल फॉर्म मध्ये लिहिले. कंडिशनल स्टेटमेंट. CS मीन्स कंडिशनल स्टेटमेंट. इज इट क्लियर? ठीक आहे. ओके, यू कॅन सी इट. ठीक आहे. सो कंडिशनल स्टेटमेंट. इफ अ प्राईम नंबर इज ग्रेटर दॅन 2 then it is odd. Okay. Now, very important part. After the statement, we have to draw a figure. आपल्याला फिगर ड्रॉ करावी लागते. बट इथे प्रॉब्लेम काय आहे? हे जे स्टेटमेंट तुम्हाला दिसते हे जिओमेट्रीशी रिलेटेड स्टेटमेंट नाहीये. हे अल्जेब्रिक स्टेटमेंट आहे. थोडंसं नंबर्सशी रिलेटेड स्टेटमेंट आहे. अल्जेब्रा म्हणजे काय? सायन्स ऑफ नंबर्स. जे आपण नंबर्सचा विचार करतो आपण. आणि जिओमेट्रीमध्ये आपण फिगर्सचा विचार करतो. हे अल्जेब्राचं स्टेटमेंट दिसते, नंबर्सचं स्टेटमेंट दिसते. इथे कुठे ट्रायंगल, सर्कल, लाईन्स, सेगमेंट असं काही दिसतंय का? नो, असं काही दिसत नाहीये. मग काय करता येऊ शकतं आपल्याला? इथे तर फिगर ड्रॉ करता येणार नाही. ओके, नो प्रॉब्लेम. फिगर नाही ड्रॉ करता येणार आहे. आपण डायरेक्टली गिव्हन लिहायची. फिगरची आवश्यकताच नाहीये इथे. सो आपण हे कंडिशनल स्टेटमेंट लिहिलं. आफ्टर दॅट वी आर डायरेक्टली गोइंग टू राईट that given part of the statement. Given part of the statement. So आता आठवा जरा तुम्हाला सर्वांना. आपण गिवन मध्ये लिहितो तेच. इफ पासून देन पर्यंत अँटीसिडेंट पार्ट. इफ अप टू देन. दिस इज द अँटीसिडेंट पार्ट दॅट वी राईट हिअर इन गिवन. हे माहितीच आपण. फक्त तिथे काय करत असतो आपण? सिम्बॉल्स वगैरे यूज करतो, नेम्स वगैरे यूज करतो आणि लिहित असतो. जसंच्या तसं हे लिहायचं नाहीये. एक नंबर प्राईम आहे आणि ग्रेटर दॅन 2 आहे. मग तो नंबर काहीतरी अजून करूयात ना आपण. तो नंबर काहीतरी अजून करूयात. P म्हणूयात सपोज त्या नंबरला. P इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2. बस. P इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2. देन इट हॅज टू बी ऑड. P हॅज टू बी ऑड नंबर. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. सो आपण इथे असं लिहिलं मध्ये P इज अ prime number greater than 2. Finished. P is a prime number greater than 2. असा एक नंबर आहे P जो प्राइम आहे आणि ग्रेटर दॅन 2 आहे. असं जर असेल तर टू प्रूव्ह पार्ट दॅट इज आफ्टर देन नंतरचा भाग. P has to be odd number. सो आपण असं म्हणणार then P is an odd number. म्हणजे
असं असणार आहे. सो p इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 असेल देन p हॅज टू बी ऑड नंबर. गॉट इट? सिंपल आहे. सो हे झालं गिवन टू. कन्स्ट्रक्शनचा प्रश्नच नाही इथे. का कन्स्ट्रक्शनचा प्रश्न येत नाही? ऑब्विसली फिगरच नाही आहे तर कन्स्ट्रक्शनच नसणार आहे. सो गिवन झालं, टू प्रूव्ह झालं, डायरेक्टली काय येणार सांगा? प्रूफ. सो वी हॅव टू राईट अ प्रूफ. सो लेट्स ट्राय टू राईट प्रूफ ऑफ दिस पर्टिक्युलर थेरम. वर पहा काय म्हणतो मी, इनडायरेक्ट प्रूफ. प्रूव्ह काय करायचंय तुम्हाला? p इज अन ऑड नंबर हे प्रूव्ह करायचंय. इनडायरेक्ट प्रूफ काय सांगतं आठवा, जे प्रूव्ह करायचंय त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट अज्युम करायचं. अज्युम म्हणजे कळतं ना, सपोज करायचं. जे प्रूव्ह करायचंय त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट अज्युम करायचं. सो तुम्हाला प्रूव्ह काय करायचंय? p इज अन ऑड नंबर. मग तुम्ही याच्या एक्झॅक्टली अपोजिट अज्युम करायचं म्हणजे p इज अन इवन नंबर अज्युम करायचं. p हा ऑड नाहीये म्हणजे काय आहे? इवन आहे हे अज्युम करायचं. बरोबर? बट p हा इवन आहे हे रॉंग दाखवायचं. हे स्टेटमेंट रॉंग दाखवायचं. मग राईट काय असणार? p इज अन ऑड नंबर. इवन आहे हे रॉंग आहे मग राईट काय आहे? ऑड आहे. पण अज्युम करताना आपण असं म्हणणार आहे, पहा सर्वांना लक्ष द्या. लेट अस assume that p is an even number. p हा एक इवन नंबर आहे असं आपण अज्युम केलं. अंडरस्टँड? ऑड आहे हे प्रूव्ह करायचं होतं मग तुम्ही त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट अज्युम केलं की p इज अन इवन नंबर आणि हे रॉंग आहे. हे स्टेटमेंट रॉंग आहे हे तुम्हाला दाखवायचं. आता ते कसं दाखवायचं हे शिकवतो मी तुम्हाला. ठीक आहे? बरं, आता p हा जर इवन नंबर असेल, टेल मी, p हा जर इवन नंबर असेल तर p चा 2 हा डिवायझर असणार. कोणत्याही इवन नंबरला 2 ने भाग जातो. एव्हरी इवन नंबर इज डिव्हिजिबल बाय 2. सो 2 इज द डिवायझर ऑफ ऑल इवन नंबर्स. 2 इज द डिवायझर ऑफ ऑल इवन नंबर्स. सो सेम वे 2 हा p चा डिवायझर असला पाहिजे. इज इट क्लियर? So we can write over here 2 is a divisor. 2 is a divisor of p. आणि याला आपण म्हणूयात स्टेटमेंट नंबर 1. सी काय केले बघा. 2 is a divisor of p. 2 हा p चा डिवायझर असायला पाहिजे कारण p हा इवन नंबर आहे. ओके. नाउ आता गिवन पार्ट कडे जा. गिवन पार्ट हे बघा, हा गिवन पार्ट आहे. सी गिवन पार्ट मध्ये तुम्हाला काय सांगितले त्यांनी? p is a prime number greater than 2. p is a prime number greater than 2. p हा 2 पेक्षा मोठा प्राईम नंबर आहे. प्राईम नंबरचे डेफिनेशन सर्वांना आठवते का? p हा जर प्राईम नंबर असेल ना तर p चे 2च डिवायझर असणार आहेत. विच आर दोज? फर्स्ट वन इज 1 अँड सेकंड वन इज p. p हा जर प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 असेल तर p इज डिव्हिजिबल बाय ओनली 2 नंबर्स. p इज डिव्हिजिबल बाय ओनली 2 नंबर्स. p इटसेल्फ अँड 1. सो आपण असं म्हणू शकतो इथे therefore 1 and p are divisors of p. Again interesting. 1 and p are only divisors of p. असं म्हणतात आपण. 1 and p are only divisors of p. Statement number 2. 1 and p are only divisors of p. Got it? 1 and p are only divisors of p. का? Because p is a prime number greater than 2 आणि prime number चे 2च divisors असतात. तो नंबर स्वतः आणि 1. Okay? Now there is a problem. In statement number 1, you are saying 2 is a divisor of p. And statement number 2, we are saying 1 and p are the only divisors of p. Contradictory? Contradictory. What is meant by contradictory?
These two statements, statement number 1 and statement number 2, are opposite, contradictory, विरोधाभास दर्शवणारी आहेत. विरोध आहे त्यांच्यामध्ये, विरोधाभास दर्शवणारी आहेत. एक तर हे करेक्ट असेल किंवा हे करेक्ट असेल. तुम्ही म्हणताय 2 हा डिवायझर आहे p चा, आणि इथे म्हणताय 1 आणि p हे दोनच डिवायझर आहेत p चे. एक तर हे करेक्ट असणार किंवा हे करेक्ट असणार, दोन्ही करेक्ट असू शकत नाही. 2 हा डिवायझर असेल, बरोबर ना, तर 1 and p हे कसे काय असतील? मग 3 झाले टोटल तुमचे, 1, 2 and p. प्राईम नंबरला दोनच डिवायझर असतात. सो आपण म्हणायचे काय इथे लक्षात घ्या, स्टेटमेंट्स 1 and 2 आर, लक्षात द्या शब्दाकडे, कॉन्ट्रॅडिक्टरी. दोन्ही स्टेटमेंट ही कॉन्ट्राडिक्ट करतात एकमेकांना, खोडून काढतात एकमेकांना. दोन्ही स्टेटमेंट करेक्ट असू शकत नाहीत. मग तुम्हाला सर हेही करेक्ट असू शकतं की मग हे करेक्ट का असू शकत नाही? कारण हे आपण अज्युम केलेलं आहे आणि हे त्यांनी दिलेलं आहे, त्यांनी दिलेलं करेक्ट असणार आहे. आपण अज्युम केलेलं रॉंग असू शकतो ऑब्वियसली. मी तुम्हाला म्हटलं होतं की आपल्याला हे प्रूव्ह करायचंय की आपण अज्युम केलंय ते रॉंग आहे. आपण अज्युम केलंय ते काय आहे? रॉंग आहे. बरोबर. स्टेटमेंट्स 1 आणि स्टेटमेंट 2 हे कॉन्ट्राडिक्टरी आले. असं का झालं? कारण आपण जे अज्युम केलंय ते काय आहे सांगा? रॉंग आहे. ही दोन स्टेटमेंट अपोजिट का आली? देअरफॉर आपण असं म्हणायचं, आवर assumption is wrong. Our assumption is wrong. ठीक आहे ना? Our assumption म्हणजे काय? P is an even number is wrong statement. Our assumption is wrong म्हणजेच काय? P is an even number is a wrong statement. हे आपलं स्टेटमेंट रॉंग आहे. मग राईट काय असणार? P हा जर इवन नंबर नाहीये तर P हा काय असायला हवा? ऑड नंबर असायला. Therefore P is an काय सांगा? ऑड नंबर. आणि हेच our theorem is proved. है की नाही? नीट लक्षात घ्या काय केले तुम्ही इनडायरेक्ट प्रूफ मध्ये. लक्षात घ्या, हे बघा, पहिल्यांदा तुम्ही एक्झॅक्टली अपोजिट अज्युम केलं. अज्युम केल्यावर तुम्ही एक स्टेटमेंट मिळवलं 1. बरं, जे गिवन आहे त्या गिवन वर दुसरं एक स्टेटमेंट मिळवलं. जर हे बरोबर असतं तर हे स्टेटमेंट आणि हे स्टेटमेंट संगत आले असते एकमेकांशी, म्हणजे कॉन्ट्राडिक्टरी आले नसते, अपोजिट आले नसते. पण तसं झाले याचा अर्थ काहीतरी चुकलंय आपलं. मग काय चुकलंय? तर आपलं अझम्पशन चुकलंय. आपण जे मानलंय तेच चुकीचं आहे. P is an even number is a wrong statement. मग राईट स्टेटमेंट काय असायला हवं? P is an odd number and hence the theorem is proved. कळतंय का? सो जे आपल्याला प्रूव्ह करायचंय त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट आपण अज्युम करतो आणि ते जे अपोजिट अज्युम केलेलं ते रॉंग दाखवतो. मग करेक्ट काय असणार सांगा? जे आपल्याला प्रूव्ह करायचंय ते. इज इट क्लिअर? म्हणजे एक सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्हाला दिसते की आपल्याला एका ठिकाणी जायचंय आणि त्या ठिकाणी 2 मार्ग आहेत. एक बरोबर आहे आणि एक चुकीचा आहे. तुम्ही चुकीच्या मार्गाने जाताय आणि मध्ये कुठेतरी सांगताय की हा मार्ग चुकीचा आहे. म्हणजे हा चुकीचा आहे ना, मला बरोबर एकच राहिलेलं. सो जिकडे जायचं नाही ते बंद करून टाकतोय आपण. म्हणजे राहील कोणता? जिकडे जायचंय तो. सिंपल आहे. हे 2 प्रकारे आपण प्रूफ्स करू शकतो. दॅट इज डायरेक्ट प्रूफ आणि इनडायरेक्ट प्रूफ. अंडरस्टूड? सो अशा प्रकारे आपण इनडायरेक्ट प्रूफचे एक्झाम्पल प्रूव्ह केले. सो लिहून घ्यायचं तुम्ही सर्वांनी हे व्यवस्थित आपल्या नोटबुक्समध्ये, सो दॅट यू विल अंडरस्टँड इट. ओके, नाउ लेट्स मूव टू द प्रॅक्टिस सेट. लास्ट प्रॅक्टिस सेट फ्रॉम दिस पर्टिक्युलर चॅप्टर, दॅट इज प्रॅक्टिस सेट 1.3. ओके, okay, let's see the practice set 1.3. Question number 1, very simple. Write the following statements in if then form. If then म्हणजे कोणता फॉर्म?
कंडिशनल स्टेटमेंट. ओके, तुम्हाला खाली काही स्टेटमेंट दिलेले आहेत ते इफ देन फॉर्म मध्ये द्यायचे. ओके, लेट्स सी द फर्स्ट स्टेटमेंट. opposite angles of a parallelogram are congruent. काय म्हणायचं त्यांना? opposite angles of a parallelogram are congruent. लक्षात घ्या मी काय म्हणतो. opposite angles congruent, बट कुणाचे? पॅरलोग्रामचे. सो कंडिशन काय आहे? तो पॅरलोग्राम असेल तरच अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. सो कंडिशनल स्टेटमेंट कसं लिहिणार? अतिशय सोपं आहे. इफ अ quadrilateral is a parallelogram. बघा, if a quadrilateral is a parallelogram, then if a quadrilateral is a parallelogram, then its opposite angles are congruent. है की नाही सोपं? हे पहा, हे opposite angles congruent हे टू प्रूव्ह असणार ऑब्वियसली तुमचं, आणि हे किमान असणार. सो एखादा क्वाड्रिलॅटरल जर पॅरलोग्राम असेल तर आणि तरच त्याचे अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असणार आहे. So if a quadrilateral is parallelogram, then its opposite angles are congruent. Next, the diagonals of rectangle are congruent. आता समजेल तुम्हाला पटकन. The diagonals of rectangle are congruent. Rectangle चे diagonals congruent असतात. So same way डायगोनल्स कॉन्ग्रुएंट आहेत. कुणाचे? रेक्टँगलचे. सो काय लिहिणार? इफ अ क्वाड्रिलॅटरल इज ए रेक्टँगल, जर क्वाड्रिलॅटरल हा रेक्टँगल असेल ते इट्स डायगोनल्स, मग त्याचे डायगोनल्स हे काय असतात? डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. जर एखादा क्वाड्रिलॅटरल हा काय असेल? रेक्टँगल असेल तर त्याचे डायगोनल्स हे काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात. ओके, नेक्स्ट थर्ड वन. In an isosceles triangle, the segment joining vertex and midpoint of the base is perpendicular to the base. अतिशय सोपं आहे. वाचा. एक ट्रायंगल जर आयसोसेलेस ट्रायंगल असेल तर त्याचा व्हर्टेक्स आणि मिड पॉइंट ऑफ द बेस यांना जॉईन करणारा सेगमेंट हा बेसला परपेंडिक्युलर असतो. इन शॉर्ट, आयसोसेलेस ट्रायंगल मध्ये मेडियन हीच अल्टिट्यूड असते. ठीक आहे, त्या दोन कॉन्ग्रुएंट साइड्स आहेत त्यांच्या मधल्या व्हर्टेक्स मधून ड्रॉ केलेली अल्टिट्यूड हीच काय असते? मीडियन, किंवा मीडियन हीच काय असते? अल्टिट्यूड. सो इथे एवढंच आहे ना, ट्रायंगल हा काय असायला हवा? आयसोसेलेस. सो काय म्हणणार? इफ द ट्रायंगल इज आयसोसेलेस, देन सिंपल आहे, बाकी पुढचं सगळं. देन द segment joining vertex and midpoint of base is perpendicular to the base. जर ट्रायंगल हा आयसोसेलेस ट्रायंगल असेल तर
segment joining vertex and midpoint of the base is perpendicular to the base. जर ट्रायंगल हा आयसोसेलेस ट्रायंगल असेल तर सेगमेंट जॉइनिंग वर्टेक्सला जॉइन करणारा वर्टेक्स आणि मिडपॉइंट ऑफ द अपोजिट साइडला जॉइन करणारा सेगमेंट हा बेसला काय असतो परपेंडिक्युलर असतो. दिस इज अबाउट द फर्स्ट क्वेश्चन. राइट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन द इफ देन फॉर्म. ठीक आहे, डू यू अंडरस्टँड? सिंपल क्वेश्चन आहे. आपल्या स्टेटमेंट जे होते ते इफ देन फॉर्म मध्ये लिहायचे होते. ओके, see question number 2. write the converses of the following statements. म्हणजे खाली काही स्टेटमेंट्स त्यांनी दिलेली आहेत त्याचे तुम्हाला कॉन्व्हर्सेस लिहायचे होते. आता लक्षात घ्या एक गोष्ट, कॉन्व्हर्सेस लिहायचे असतील तर ऑब्वियसली स्टेटमेंट पहिलं कंडिशनल असायला हवं. कंडिशनल स्टेटमेंट असायला हवं. अगदी सोपं आहे. कंडिशनल असेल तर मग कॉन्व्हर्स लिहिता येऊ शकते इझी. कंडिशनल नसेल तर पहिलं तुम्हाला कंडिशनल करावं लागेल त्याला. सो वाचा, रीड करा पहिलं स्टेटमेंट. अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाईन्स and their transversal are congruent. म्हणजे जर दोन लाईन्स पॅरलल असतील तर जे अल्टरनेट अँगल फॉर्म झाले त्या दोन लाईन्सनी आणि त्यांच्या ट्रान्सव्हर्सलनी ते काय असतात सांगा, कॉन्ग्रुएंट असतात. सो अतिशय सोपं आहे. पहिले तुम्हाला याचं कंडिशनल स्टेटमेंट करावं लागेल. कसं कंडिशनल स्टेटमेंट करणार? इफ टू लाईन्स आर पॅरलल, व्हेरी इम्पॉर्टंट. हे बघा, अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स, हे इम्पॉर्टंट आहे. If two lines are parallel, then alternate angles formed by their म्हणजे कोणाचं? two lines transversal are congruent. ठीक है, if two lines are parallel then the alternate angles formed by their transversal are congruent. ठीक आहे, मग आता याचा कॉन्व्हर्स कसा करणार तुम्ही? जे अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट पार्ट आहे म्हणजे इफ आणि देनचा पार्ट आहे तो इंटरचेंज करावा लागेल. म्हणजे देन नंतरचा भाग हे बघा, देन नंतरचा भाग तो इफ नंतर येईल आणि इफ नंतरचा भाग देन नंतर येईल. सो इफ अल्टरनेट अँगल्स formed by two lines, आता parallel नाही म्हणत मी, two lines and their transversal are congruent, then the two lines are parallel. है की नाही? सिंपल. लक्षात घ्या. हे बघा, जर दोन लाईन्स पॅरलल असतील तर जे अल्टरनेट अँगल फॉर्म होतात त्यांच्या ट्रान्सव्हर्सलमुळे ते कॉन्ग्रुएंट असतात. बट आता आपल्याला दोन लाईन्स पॅरलल आहे की नाही हे माहित नाही, फक्त त्यांची आपण ट्रान्सव्हर्सल ड्रॉ केली आणि अल्टरनेट अँगल जे फॉर्म झाले ते कॉन्ग्रुएंट आहे. इफ अल्टरनेट अँगल फॉर्म्ड बाय टू लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट देन दोज टू लाईन्स हॅज टू बी पॅरलल. सो हे कंडिशनल स्टेटमेंट होतं आणि हे त्याचं काय आहे सांगा, कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स मध्ये फक्त इफ आणि देन आपण काय करतो सांगा, इंटरचेंज करतो. इथे तुमच्या लगेच लक्षात येईल पहा. इफ अ पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स आर सप्लिमेंटरी देन द लाईन्स आर पॅरलल. म्हणजे इथे तर इफ देन फॉर्म मध्ये आहे. सो डिरेक्टली तुम्ही कॉन्व्हर्स करू शकता. कसं करणार बघा कॉन्व्हर्सला. हे इफ two lines are parallel, है कि नहीं सोपं, then a pair of interior angles formed by a transversal of those two lines सप्लिमेंटरी. किती सोपं आहे की नाही? जर दोन लाईन्स पॅरलल असतील तर जे इंटेरियर अँगलचे पेअर फॉर्म होते त्या दोन लाईन्सच्या ट्रान्सव्हर्सलमुळे ती सप्लिमेंटरी असायला. म्हणजेच ह्या स्टेटमेंटचे हे काय झालं सांगा, कॉन्व्हर्स झालं. गॉट इट?
अतिशय सोपं आहे, काही याच्यामध्ये तुम्हाला अडचण नाहीये, कारण ऑलरेडी इफ देन फॉर्ममध्ये होतं. इकडे तरी इफ देन फॉर्ममध्ये नव्हतं, सो हे तुम्हाला इफ देन फॉर्ममध्ये लिहावं लागलं आणि मग तुम्हाला त्याचं कंडिशनल कॉन्व्हर्स करता आलं. इथे डिरेक्टली इफ देन मध्ये आहे म्हणजे कंडिशनल आहे, सो तुम्हाला त्याचं डिरेक्टली काय करता आलं सांगा, कॉन्व्हर्स. समजले सर्वांना? दोन्ही स्टेटमेंट आय थिंक तुम्हाला समजली असतील. तिसरं तुमच्यासाठी ठेवतोय मी होमवर्क म्हणून, ट्राय करा, नाही जमलं तर वी विल डू इट. तिसरं स्टेटमेंट आहे डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. सो इफ अ क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल देन इट्स डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. हे झालं कंडिशनल. मग कॉन्व्हर्स काय असेल? इफ डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल diagonals of the quadrilateral are congruent, then the quadrilateral has to be rectangle. ट्राय करा, अदरवाइज वी विल डू इट. थोडंसं तुम्हाला येतं घ्यायचा प्रयत्न करा, कंडिशनल लिहायचं आणि मग कॉन्व्हर्स लिहायचं, थर्ड स्टेटमेंट. ओके, सो अशा प्रकारे आपला जो टॉपिक आहे तो संपलाय. प्रॅक्टिस सेट सगळे संपले, प्रॉब्लेम सेट स्टील देअर. आपण काय करतोय, प्रॉब्लेम सेट सध्या सॉल्व्ह करतोय. याचं रिझन असं आहे, परत एकदा जेव्हा रेग्युलर सगळं सुरू होईल काहीतरी रिव्हिजनला असावं म्हणून आपण ते ठेवतोय. अदरवाईज काय होईल, सगळा टॉपिक होऊन जाईल, मग परत तुम्हाला ते आठवायचं नाही 2, 3, 4 महिन्यानंतर. सो त्यासाठी आपण रिव्हिजनच्या पर्पजसाठी ठेवतोय प्रॉब्लेम सेट, बाकी काही रिझन नाही आहे की नाही. फॉर द सेक ऑफ रिव्हिजन वी आर कीपिंग द प्रॉब्लेम सेट बिहाइंड. ठीक आहे, बट वेन एव्हर वी स्टार्ट हिअर देन we'll solve that problem set. Okay, so in this way we have finished our first topic of the geometry, that is basic concepts in the geometry. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला सर्वांना अंडरस्टँड झालेला असेल. काही प्रॉब्लेम्स असतील then you can ask it. Okay, thank you.